नमस्कार, राजश्री अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण कैरीची म्हणजे कच्च्या आंब्याची भाजी आंबट गोड ती बनवणार आहोत। तर त्याच्यासाठी लागणारे साहित्य हे शेंगदाण्याचा थोडासा कूट घेतला, थोडी साखर, लसण, कोथिंबीर आणि एक कैरी घेतली। तर चला आता सुरुवात करूया। ते बघा, एका कढईमध्ये कैरी कापून घेतली मी आणि त्यामध्ये ती कैरी बुडेल इतकं पाणी टाकलं। हे बघ एवढं। आता हिच्यात थोडी हळद आणि मीठ टाकायचं, थोडीशी हळद टाकायची आणि मीठ टाकायचं आणि हे आपल्याला 2 ते 3 मिनिटं बॉईल करून घ्यायचं। तर बघा, ही आपली कैरी अशी मी बॉईल करून घेतली, थोडीशी अशी चमच्याने हे करून बघायची। जर त्याच्यामध्ये चमचा गेला तर आपली कैरी शिजली, आणि जर तुमची कैरी जर लई आंबट असली तर हे पाणी सगळं काढून घ्यायचं, फक्त फोडीलाच त्या फोडणी द्यायची। आणि जर ही कैरी जास्त आंबट नाही म्हणून मी हे पाणी काढून घेणार नाही, याच्यातच फोडणी घालणार आहे। आता चला फोडणी देऊ याला। तर बघा, थोडंसं तेल टाकायचं, याला थोडंसं तेल टाकायचं, अगदी एक पोहे खायचा अर्धा चमचा टाकलं तरी चालेल। आता याच्यामध्ये तेल थोडं गरम होऊ द्यायचं आणि थोडीशी मोहरी टाकायची। याला काही जास्त मसाले नाही लागत, काय नाही, मोहरी थोडी तडतडू द्यायची। बघा, मोहरी मस्त तडतडली। आता याच्यामध्ये लसण टाकायचं, लसण इकडून तिकडून घ्यायचं, थोडं लाल झाला। आता हळद आपण पहिली याच्यामध्ये टाकली होती, तर अगदी एकदम थोडीशी टाकायची, एकदम एक चिमूटभर, आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं, थोडंसं मीठ टाकायचं, थोडंसंच मीठ टाकायचं पहिल्यांदा पण आपण, आणि हे शेंगदाण्याचा कूट जो घातला होता तो टाकायचा, थोडं हलवून घ्यायचं। आणि याच्यात आपण जी कैरी बॉईल करून घेतली ती पाण्यात सगळं टाकायची। हलवून घ्यायचं व्यवस्थित, आणि ही जी साखर घेतली होती आपण ती साखर याच्यामध्ये टाकून द्यायची, व्यवस्थित हलवून घ्यायचं। आता याला 1-2 मिनिटं बॉईल होऊ द्यायचं। तर बघा, आता तयार झाली आपली आंब्याची भाजी। आता याच्यावरून थोडीशी कोथिंबीर टाकायची। तर बघा, आपली कच्च्या कैरीची भाजी मस्त तयार झाली, आंबट गोड तिखट। ही कच्च्या कैरीची भाजी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा। लाईक शेअर सबस्क्राईब करा। धन्यवाद।